नमस्कार भावांनो बहिणींनो. आता तुमची ताई नेमकीच दळून आली. आता मस्त स्वयंपाक केलाय, भेंडी बनवली, 4-5 पोळ्या बनवल्या ना. आता मस्त आता भूक लागली. आता भैया उत्तप्पे बनवायला लागलाय गरम गरम लगे. तर आता त्याच्या पप्पाला म्हणलं नाश्ता करायला या, तर म्हणे येतो लांबचा फेरा होता आता गेले फेरा घेऊन. असं होतंय. मग लवकर या म्हणलं तर उशीर होतोय, नाही तर घरी नाश्ता नाहीच करत आहे भैया पप्पा. आज भैया म्हणे पप्पा मी घरी येते या तुम्ही, तर मग नाही येणं झालं त्याचं नाश्ता करायला. आता 12 वाजत आलेत. आता मला लय भूक लागली. आणि हेडो का मग लहान लहान टिकले आवडतात, तर हेडो त्या बारीक टिकले दिसतात, तर मग आज थोडी मोठी लावली. म्हणलं मस्त मला खरंच गाड्या आपली टिकली लय बारीक दिसायला लागली म्हणलं. तर आता मला लय भूक लागेल लगे. मग भैयाला म्हणलं भैया आता गरम गरम बनव म्हणलं. सांबर बनवले भैयानं मस्त लगे. आणि म्हणलं आता चला आपण मस्त मी आज टमाट्याची टोपली आणली आहे ना भैया. भैयाला लय आवडली, छोटे छोटे. म्हणलं भैया आपला बनवतोय, तर मग मस्त लगे बारीक बारीक छोट्याल्या टोपल्या आणल्यात. म्हणलं आता आपण तो काही ना काही बनवतच राहतोय म्हणलं, मग त्याचं त्याला बरं आहे म्हणलं. लहानसं खाली पडले तर त्याच्या जोगतेच ना बारीक बारीक हे आणले त्याला भाजीपाला कापायला. आता ती टोपली त्याच्यात मी टमाटे ठेवले, ती नाही दाखवत तुम्हाला. जाळीच्या भेटत्यात, तर मग भैयासाठी आणल्यात छोट्याल्या छोट्याल्या. तर मला लय आवडल्यात. म्हणलं मा भैया काही पण बनवतोय तर ते कापकूप चालूच राहते, त्याचं रेसिपी बनवणं म्हणजे त्याचंच ते बनवून खातोय. म्हणलं लहान लेकरा जोगती जाळी बरी, आणि पहिली जाळी मग आपली लय मोठी आहे. म्हणलं एवढी नको आहे, फळं धुवायला घेते होती म्या. काही जर आणलं समजा अंगूर गिंगूर काय दाजी आणतच राहते, चिक्कू काही डाळिंब याच्यात मी धुवून ठेवत असते. तर आता डबल एक मोठी आणणार आहे, आणि आता थोड्याशा मोठ्याल्या आणायच्या. तर ती एक आहे, तर ती आता ती खराब झाली, नाही तर 4 आहेत. आज हे 2 आणल्या मस्त, तर ह्या मस्त वाटायला लागल्या. तर मग म्हणलं आपल्या लेकरासाठी बरे आहेत हे. भैया म्हणतोय मम्मी तू काय बाहेर गेली तर काय काय घेऊनच येते बापा, तुला लय आवडी. मी म्हणलं भैया आपल्याजवळ साहित्य चांगलं पाहिजे म्हणलं, मी आणतच राहते घेतच राहते, पण आपण रेसिपी टाकत नाही म्हणलं. हाय गाई करायला लागलो आपण आता बऱ्याच दिवसापासून. म्हणलं भैया आज तुमची ताई आईला 1-1.5 घंटा बोलली. आई वावरात जायले, मग जेच फोनवर बोलत होतो. तर मग आईला म्हणलं मम्मी मा हिडोच राहिलाय काढायचा, तर म्हणे टायमार हिडो काढा जाय म्हणे, टाका जाय. तर आता तो मी भैयाला रात्रीच काढून ठेवणार होती. म्हणलं आपण 7चा टाईम धरू भैया, ह्यो टाईम घाईचा राहतोय. काही भाजी बनवताना हे करताना ते करताना म्हणलं आपण रात्रीच्याच टायमाला हिडो काढा जाऊ. तर भैया म्हणे बरं. मग म्हणे नको मम्मी आत्ता पण. भैया म्हणे मम्मी हिडो काढू नको. म्हणलं भैया दर दिवस काहून तसं करतो, आपल्याला आपलं चॅनल लय पुढं नेऊन घालायचंय. म्हणलं भैया तसं नको कर जाऊ म्हणलं, काढू नको मम्मी काढू नको मम्मी. तर मग असे म्हणले भैयाला. तर तुमची ताई आता दळून मी काय करत असते, दळायला जायचं असलं मग सकाळी दळायला जायचं म्हणजे मग एवढी गर्दी नसती. तर मला म्हणलं नको म्हणलं. मग असं आहे मी ज्या कपड्यावर असले तेच कपड्यावर हिडो काढते. मग दर दिवसचाच हिडो असतोय आपला. बदला कपडे घडी घडी घडी, मग जसे आपले घरच्याच कपड्यावर मग जसा अवतार असला तशाच अवतारात हिडो टाकते मी. असं असतंय मग. तर मग का दर दिवसच हिडो राहते वाटते, जाऊ द्या काय कपडे बदलायचे. तर मग पेटीकोटला यायला शिलाई मारायला जायचे, पण आता मशीनवालीनं ते रूम खाली केलेलं भारी होतं, जवळच होतं. आता तिला फोन करीन, तिला विचारेन दीदी कुठं आहे म्हणून, मग जाईल. मला लय आवडते तिच्या हातचे कपडे लय आवडते शिवणं. तर दाजीने म्हणलं मला 2 ड्रेस शिवायचे तिच्याकडं, म्हणजे जास्त करून आहे ते ड्रेस घालते मी. तर म्हणलं मला पायाचे ह्या वारच्यानं मला वापरायला जर घ्यायचे असले तर तिच्याकडेच घ्यायचे. तर दाजी म्हणते नुसतेच कपडे घेते ठुती. आज तुमच्या ताईला लय भूक लागेली लगे, लय का लय भूक लागली मला. आता तिकडं काहून हिडो काढा ना, मी तुम्हाला ते वातावरण दाखवा ना स्वयंपाकाच्या घरातलं. आपली भैया उत्तप्पे बनवायला लागलाय, त्याला हिडो तर आवडत नाही. घेऊ भैया तुला, त्याला आवडत नाही त्याच्यामुळं नको म्हणतोय ते. असं असते भैयाचं. आणि आज दूध संपलंय आता, तर तुमच्या दाजीला दूध पण नाही. आता चहा बनवायला थकून येतील, तर आता मी नाही गेले दूध आणायला. त्याला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे, जेवणासोबत पण चहा लागतोय त्याला. इकडची सवय इकडं राहून सुरतलं कधी चहा, जेवणासोबत पण चहा पाहिजे तरच जेवतेत ते. रात्री दाजीनं मस्त माखाने आणून ठेवले, ते माहिती आहे रात्री जिलेबी घेऊन आलते ती.
तर गरम नाही भेटली. मग मला थंडी नाही खावं वाटत, गरम नव्हती म्हणे. ते लय लवकर आलते त्याला मी म्हणलं मला जिलाबी खाऊ वाटायला लागली म्हणलं, आणि माखाने आणा म्हणलं. काय खाऊ वाटाना तर म्हणे बरं म्हणे. मग घेऊन आलते. भैयाला म्हणू लागले म्हणे खाय ना भैया, खाय ना भैया. भैया काही चहा घेत नाही, आपल्याला आवडत नाही त्याला लय चहा, नकोच म्हणतोय. आणि दाजीला जी गोष्ट चांगली आपण खायची आणा तर मग त्याला आणल्याशिवाय करमतच नाही, ते घेऊनच येतात रात्री. मग ते ना म्हणे नको म्हणे. मग मी काय करतो म्हणे, घेऊन येतो म्हणे तुला खाऊ वाटायला. म्हणजे मला बरं वाटत नाही सारखं सारखं, मग मला जेव पण नाही वाटत. मला माखाने आवडतात, मग मी चहा सोबत खात असते. असे येते छोटे छोटे, तुपातलेच असते ते, लय भारी लागतात छोटे छोटे. मग डब्बा भरून ठेवतच असते. म्हणजे सकाळचं कसं मग ते हे पाहिलं दिसतेत का तुम्हाला एका हातानं, हे पा. तर मग त्याच्यामुळं मग मी काय करत असते सकाळी, मग ते हेच नाश्ता करून जातात. मग 10-11 वाजेला येत नाही, आणि आले पण तर मग नंतर ते नाश्ता करत नाही. मग घरात काही ना काही टोस गीस आणून ठेवायचे. आणि सुरतला लय भारी खारी यायची पहिल्यानं, पण आता नाही येत. मला खारी लय आवडायची इकडची, माझ्या भावाला पण लय आवडायची, पण आता नाही चांगली. नाही काय मी माझ्या भावायला खारी घेऊन जाय. आणि माझा लहाना भाऊ तर गोड वस्तू खातच नाही, कधीच नाही. आमच्या परवीनला लय खारी आवडायची इकडची, मग कधी पण ताई मला खारी घेऊन ये, पण आता नाही चांगली यायला लागली. तर मला खारी खाऊ वाटू लागली परवा दिवशी. मग दाजी म्हणे आण म्हणे जाय, तर नाही बराबर पाकिट येत ते. मग मी बंदच केले, खारी आणतच नाही. हे म्हणते आणत जाऊ नको, खारी चांगली आहे ना आता. नाही तर पहिली एक नंबर खारी यायची इकडं, सगळी तुपातलीच. बिस्किट हे ते येतात, पण हे दोघं बिस्किट खात नाही, मीच खाते. छकून मीच खात असते, मला सकाळी बिस्किटच पाहिजे. मग कदाच असं मन होते कधी मध्ये काही असं खारी खायला, तर नाही तर नाही. आता मी काय करणार आहे, दाजीला मस्त एक दिवस इकडं लय भारी रस भेटतोय पॅकिंगमध्ये, तर दाजीला म्हणे रस आणा आणि मस्त पुऱ्या बनवून खाणार आहे. तर हे नाही म्हणतात मला तेलकट वस्तू खायला. मस्त रस, भैया तर रस पित नाही काहीच नाही. तर आता तुमच्या ताईला लय भूक लागली, आता करायचंय तुमच्या ताईला जेवण. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.